अरे भाई, जेब्रा क्रॉसिंग बनाते वक्त कॉन्ट्रैक्टर का पेंट खत्म हो गया था क्या? मोगॅम्बो खुश हुआ. मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंग भाग 14 मध्ये आपल्या मागच्या भागात डॉक्टर बालाजी रमण यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत शास्त्रीनगर चौक येरवडा येथे. अरे वाह, फुकट ऍड करायला हा कट्टा मस्त आहे. जाताना मी पण आपल्या चॅनलची लिंक याच्यावर लिहून जाणार आहे. आता हे समीर अंजान सारखे दिसणारे काका यांनी मला त्यांची शूटिंग काढताना बघितले आणि त्यांना कळेनच की मी पोलिसांचा माणूस आहे का त्यांच्या बायकोने त्यांच्या मागे डिटेक्टिव्ह लावला आहे. आता तुम्ही गाडी मागे नका घेऊ, तुम्ही एकदम मस्त आला आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्या येथे खूप मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे डावीकडे वळायचा टर्न आणि यू टर्न हा कायम हिरवा समजूनच वळायचे असते. तुम्हाला काय वाटतं, हे सर्व लोक वेडे किंवा नालायक आहेत? अजिबात नाही. नियमभंगाची सवय ही इतकी अंगवळणी पडली आहे की आता लोकांना समजतच नाही की आपण नियम मोडतोय. चुकून माकून, कधीतरी, नकळत. अगदीच जर नियम पाळला गेला तर लक्षात येते की आपलं काहीतरी चुकतंय आज, आणि परत पुढच्या चौकापासून आपली चूक सुधारायला हे गप्पी मासे तयार होतात. हे थांबा थांबा थांबा, गिऱ्हाईक आलंय. हे नियमभंगू जेवढे नियम मोडायला सराईत झाले आहेत तेवढेच मी पण यांची शूटिंग काढायला सराईत झालो आहे. चेहरा आणि हालचाली बघूनच मला आता कळते की कुणावर कॅमेरा फोकस करायचा आहे. 20 सेकंदात 3 कलम लागले आहेत याच्यावर, पण इथे कलम लावायलाच कोणी हजर नाही. आता या गर्दीमध्ये मागून एक ॲम्ब्युलन्स येत आहे. या संधीचे सोने करण्यासाठी मनात पुण्याची भावना घेऊन पुढचा सगळा मॉप सिग्नल तोडून निघाला. अरे तुम्हाला फक्त बाजूला व्हायचे आहे, ॲम्ब्युलन्सच्या आधी दवाखान्यात नाही पोहोचायचे. याला म्हणतात सिस्टमॅटिक नियमभंग. रॉंग साईडने येऊन इंडिकेटर देऊन पुन्हा रॉंग साईडमध्ये घुसणार. शरमवीर चक्र द्या याला. याला चौकी म्हटले तर जरा जास्त इज्जत दिल्यासारखी होईल आणि टपरी म्हटले तर अंडररेटेड वाटेल. पण हे जे काही आहे त्यात निदान बसा तरी. पण मला एक कळत नाही, जर पोलीस असतील तरच आपण नियमात राहणार आहोत का? या चौकाच्या एका कोपऱ्यात म्याऊवादी संघटनेचे कार्यकर्ते जे क्यूटनेस दाखवून लोकांकडे उंदीर मागतात. एकंदरीतच इथे उभे राहून एक गोष्ट आपल्या नक्की मनात येते की आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपल्याला पचवता आले नाही. पुढच्या भागात पोट धरून हसायचे असेल तर सबस्क्राईब करा.